गुढीपाडवा सणाच्या निमित्तानं ठाण्यात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते। या स्वागत यात्रेमध्ये ठाणे शहरातील हजारो नागरिक सहभागी होत असतात। या स्वागत यात्रेदरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी 30 मार्च रोजी रविवारी शहरात वाहतुकीत बदल लागू केलेत। रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून हे वाहतूक बदल लागू असतील। गुढीपाडवा तसंच मराठी नववर्षाच्या निमित्तानं श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते। दरवर्षी या स्वागत यात्रेत ठाणे शहरातील नागरिक सहभागी होतात, त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केलेत। डॉक्टर मूस चौक येथून साईकृपा उपहारगृहाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर मूस चौक येथे प्रवेश बंदी असणार आहे। येथील वाहनं जांभळे नाका, चिंतामणी चौक मार्गे वाहतूक करतील। अल्मेरा रोड, वंदना रोड येथे गजानन महाराज चौक मार्गे राममारुती रोड परिसराच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना वंदना टी पॉइंट येथे प्रवेश बंदी असणार आहे। येथील वाहनं खोपट, चरई, टेंभिनाका मार्गे वाहतूक करतील। गोखले रोड, राममारुती रोड येथून पुना गाडगीळ चौकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोखले रोड येथे प्रवेश बंदी असणार आहे। येथील वाहनं 3 हात नाका मार्गे वाहतूक करतील। टॉवर नाका येथून गडकरी रंगायतन चौकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना टॉवर नाक्याजवळ येथील वाहनं टेंभिनाका मार्गे वाहतूक करतील। 3 हात नाका येथून हरिनिवास चौक, मल्हार सिनेमा मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या टीएमटी बसगाड्यांना 3 हात नाका चौकाजवळ प्रवेश बंदी असणार आहे। टीएमटी बसगाड्या नितीन कंपनी, टीएमसी चौक, अल्मेडा रोड, खोपट, टेंभिनाका मार्गे वाहतूक करतील। सत्यम कलेक्शन दुकानाजवळ विष्णुनगर मार्गे नौपाड्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना विष्णुनगर येथे प्रवेश बंदी असेल। येथील वाहनं सत्यम कलेक्शन इथून सरळ घंटाळी मंदिर 3 पेट्रोल पंप मार्गे जातील। सब मिलके आज तेरा वर्षांपासून फक्त कागदावर असलेले ठाणे महापालिकेचं पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात साकारणार आहे। नव्यानं हे धोरण ठरवणार असून लवकरच शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण सुरू होणार आहे। या धोरणानंतर ठाण्यातील विविध 168 रस्त्यांवर 11,931 गाड्यांचं पार्किंग करण्याची सोय उपलब्ध होणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार असून पार्किंगमुळे पालिकेच्या तिजोरीत देखील भर पडणार आहे। स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेल्या ठाणे शहरात रस्त्यांचं मोठं जाळं असलं तरी दिवसेंदिवस 4 चाकी आणि दुचाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। सोसायट्यांमध्ये या गाड्या पार्क करायला जागा देखील शिल्लक नाही। अशा परिस्थितीत महापालिकेनं नवे पार्किंग धोरण राबवण्याचं ठरवलंय। त्यामुळे काही प्रमाणात का होईना परंतु वाहनांना हक्काचं पार्किंग उपलब्ध होणार आहे। शहरातील 168 रस्त्यांवर 6,477 दुचाकी, 1,546 तीनचाकी वाहनं पार्क करता येतील। त्याशिवाय 3,360 हलकी 4 चाकी वाहनं आणि 548 अवजड 4 चाकी गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे। 2014च्या सुमारास ठाणे पालिकेचं पार्किंग धोरण पुढे आलं। त्यानुसार शहरातील 166 रस्त्यांचा सर्वे झाला असून ते अंतिम करण्यात आले आहेत। तसंच पार्किंगचे दिवस आणि रात्रीचे दरही अंतिम करण्यात आलेत। या ठिकाणी 9,500 वाहनं पार्क होऊ शकणार होती, परंतु आता यात नव्यानं बदल होऊन रस्त्यांची संख्या वाढणार आहे। त्यामुळे वाहन पार्किंगची क्षमता देखील वाढेल असा अंदाज पालिकेनं वर्तवलाय। गेली अनेक वर्ष कागदावर असलेलं फेरीवाला धोरण प्रत्यक्षात उतरवण्याच्या हालचाली पालिका प्रशासनानं सुरू केल्या असून यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं पथविक्रेता समिती गठीत करण्यासाठी पालिकेनं निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। या निवडणुकीद्वारे समितीमध्ये पथविक्रेत्यांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे।
या समितीमुळे ठाण्यात फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला होता, मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. हे धोरण राबवण्यासाठी पालिकेनं नगर पथविक्रेता समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालिकेनं 2019 मध्ये शहरातील फेरीवाल्यांचं सर्वेक्षण केलं होतं. त्या आधारे पालिकेनं ठाणे शहरात केवळ 6000 फेरीवाल्यांची नोंद केली होती. यापैकी केवळ 2000 फेरीवाल्यांनी गेली अनेक वर्ष फेरीवाला व्यवसाय करीत असल्याचे पुरावे प्रशासनाकडे जमा केले होते. यानंतर पालिकेनं फेरीवाल्यांची 1365 एवढी फेरीवाल्यांची संख्या निश्चित केली होती. यामधून फेरीवाला सदस्यांची निवड केली जाणार होती, परंतु यासाठी निवडणूक झाली नसल्यामुळे समिती गठीत होऊ शकली नव्हती. दरम्यान ठाणे महापालिकेनं आता ही समिती गठीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यासाठी महापालिकेनं निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. यानुसार 26 मार्च रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 27 आणि 28 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे महापालिका मुख्यालय तळमजला येथे नामनिर्देशन पत्रांचं वाटप केलं जाणार आहे. 1 आणि 2 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत. 3 एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 तारखेला आक्षेप अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर 7 एप्रिल रोजी आक्षेप अर्जांवर सुनावणी घेतली जाणार आहे. तर 8 तारखेला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. माघारीनंतरच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून प्रभाग समिती कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्याच दिवशी 5 वाजता मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. सहकाराच्या नावाखाली काँग्रेसनं 50 वर्ष फक्त भ्रष्टाचारच केला आहे. केंद्रातील युतीच्या सरकारनं नवसंशोधन आणि पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला समृद्धीच्या दिशेनं नेले. सहकारी व्यवस्थापन आणि त्याच्या शिक्षणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारनं नवे त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 आणलं आहे. हे विधेयक सहकार क्षेत्राला दिशा देणारं ठरणार आहे. स्वातंत्र्यापासून भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अभद्र आघाडी इंडी नसून औरंगजेब फॅन क्लब असल्याची घाणाघाती टीका लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी आज संसदेत केली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 सादर केलं आहे. या विधेयकावर शिवसेना पक्षाच्या वतीनं बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रतोद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे प्रारंभी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा घडून आणल्यात. आज सहकार आणि सरकार दोन्ही मजबूत होत आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी कलम 370 हटवून देशाच्या एकतेला नवा आयाम दिला आणि आता सहकारी क्षेत्रात सुधारणा करून लोकांना सक्षम बनवत आहेत. या उलट काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्राचा वापर भ्रष्टाचारासाठी केला गेला. जिथे आमच्या काळात सहकारातून समृद्धी येत आहे, तिथे काँग्रेसनं शेतकऱ्यांचे पैसे लुटून सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले. ही तीच काँग्रेस आहे जी देशाच्या विकासावर गोचडीसारखी चिकटून राहिली. आज ते औरंगजेबाच्या नावानं राजकारण करतायत. परंतु इतिहास सांगतो की औरंगजेबाने जिझिया कर लावून हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. तसंच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने अनेक घोटाळे करून देशाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचं काम केलं. ही इंडी आघाडी नसून औरंगजेब फॅन क्लब असल्याची टीकाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केली. यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी गोंधळ घालत खासदार नरेश मस्के यांचं भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. उबाटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर करत सभापतींकडे भाषण थांबवण्याची मागणी केली. संसदेतील ज्येष्ठ खासदार नारायण राणे, खासदार निशिकांत दुबे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शन जरदोश आणि इतर ज्येष्ठ खासदारांनी नरेश मस्के यांची बाजू घेत विरोधी पक्षाची मागणी धुडकावून लावत पॉइंट ऑफ ऑर्डरची हवाच काढली. त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक भारतातील सहकारी चळवळीला नवीन उंचीवर नेईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यासाठी सक्षम आहे. या विधेयकामुळे गुजरातमधील इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद या केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल.
सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर भर दिला जाईल. विद्यापीठाला डिग्री कोर्स, डिस्टन्स लर्निंग, ई लर्निंग आणि देश-विदेशात शाखा स्थापन करण्याचा अधिकार असेल. 500 कोटींच्या भौतिक संरचनेच्या निर्मितीसाठी सरकारने यात तरतूद केली आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 हा ऐतिहासिक टप्पा आहे. सहकारी क्रांतीला मजबूती मिळावी यासाठी संसदेतील सर्व खासदारांनी या विधेयकास पाठिंबा द्यावा असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कराबरोबरच महसूल विभागाकडून नागरिकांना लाखो रुपयांच्या अकृषिक कराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. मात्र अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली असून नागरिकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं. ग्रामीण भागात सुरू असलेला अकृषिक कर शहरी भागातही गेल्या अनेक वर्षांपासून आकारण्यात येत असून शहरी नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा मालमत्ता कर भरताना नाहक अकृषिक कराच्या नोटिसांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य दुकानदार, घरं, इमारती, कार्यालय यांना लाखो रुपयांच्या नोटिसा बजावण्यात येत असल्यानं ते हवालदिल झाले होते. आमदार संजय केळकर हे गेल्या काही वर्षांपासून या अकृषिक कराविरोधात लढा देत असून अधिवेशनात आवाजही उठवत आहेत. त्यांच्या लढ्याला यश आलं असून हा कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र आजही महसूल विभागाकडून अकृषिक कर भरण्याबाबतच्या नोटिसा प्राप्त होत असल्यानं नागरिक संभ्रमात पडले होते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कर 4 ऑक्टोबर 2024 रोजीच कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली. फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेची माहिती देताना केळकर यांनी अशा प्राप्त झालेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केले. तसंच अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याबाबत लाखो नागरिकांच्या वतीनं महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले. कर म्हणजेच एने टॅक्स हा रद्द करण्याच्या बाबत खूप वर्षापासून आम्ही फॉलोअप करत होतो. त्या वेळेला माननीय महसूल मंत्री त्या वेळेचे जे होते त्यांनी स्टे दिला, परंतु कायमस्वरूपी रद्द केला नव्हता. आणि ही एक प्रकारे हा जाचक टॅक्स होता. हा 2 टॅक्स म्हणजे 2 कर लोकांना भरायला लागायचे. शहरी भागातल्या लोकांना देखील त्या नगरपालिका महापालिकेचा कर आणि हा प्रॉपर्टी टॅक्स म्हणून जो अकृषक कराच्या नोटिसा यायच्या. आणि ह्या नोटिसा ज्या होत्या त्या अत्यंत जाचक होत्या. परंतु शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच या बजेट अधिवेशनमध्ये जाहीर केलं की 4 ऑक्टोबर 2024ला हा आम्ही रद्द केलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा GR आलेला आहे. महसूल खात्यामधल्या तत्सम त्या अधिकाऱ्यांनी तरी देखील नोटिसा चालू ठेवल्या होत्या. आणि म्हणून मी आमच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आधीही मी सांगितलं होतं की या नोटिसा ज्या आहेत त्या बाजूला केला. हा रद्द झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये अकृषक कर हा आपल्याला भरायला लागणार नाही. मी माननीय मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो.